नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण केळीला औषध सोडायला आलो आता. तर केळीची कंडिशन हे करप्याची जरा जास्त वाटायला लागलेली आहे. पाऊस असो अगर नसो, सल्फर आणि ह्युमिक हे सोडणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का तर आपण प्रत्येक वेळेस दुसरं सल्फर वापरतोय आणि ह्युमिक हे दुसरं वापरतो. ह्यावेळेस युजेबल दुसरा ह्याचा प्रयोग करायचा चालू आहे. रूट मॅजिक या कंपनीचा आपण ह्युमिक आणलेला आहे. ह्याचा रिझल्ट बघून आपण तुम्हाला सांगणारच आहे कसा आहे. हे सल्फर देखील आपण दुसरं आणलेलं आहे. गेल्या वेळेस यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेला आहे पाठीमागं आपण. तो वेगळा सल्फर आहे तो. तर कंडिशन बागाची ही झालेली आता. करप्या आलाय पण लय नाही. आता स्टॉप झाल्या तरी बी पुढे जाऊ नये म्हणून हे आपण औषध सोडतोय. तर हे औषध सोडताना आपल्याला एका बकेटमध्ये मिक्स करायचं आहे. कारण का तर ह्याच्या गिटुळ्या खूप बांधतात आणि ते विरघळत नाही लवकर. त्यामुळे ती एका बकेटमध्ये टाकताना थोडं चिलेटेडमधली पावडर आहे ती टाकायची थोडी आणि काठीच्या साह्याने मिक्स करायचं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे मिक्स करायचं चालू आहे. हे चिलेटेडमधलं हे असं आहे. बघू शकता आपण, हे नाही ना ढवळलं तर हे वरच तरंगू शकते असं. त्यामुळे ह्याला काटेने युजेबल करावं लागते. कांद्याच्या बियासारखं दिसते बघा, खूपच हार्ड आहे हे. रिझल्ट एक नंबर आहे ह्याचाही. हे बघा, तर काय शेतकरी काय करतात, एक सल्फर अगोदर मिक्स करतात, नाही तर ह्युमिक. तर तसं नाही शेतकरी मित्रांनो, अर्धा पुढं आपण ह्युमिकचा अगोदर मिक्स केलेला आहे आणि नंतर सल्फर हे अर्धाच मिक्स करायचा. कारण का तर मिश्रण त्याचं योग्य प्रमाणात होते. पहिल्यांदा सल्फरच नुसतं मिक्स केल्यानंतर ती बी विरघळत नाही लवकर आणि हेही विरघळत नाही. विरघळण्यासाठी आपण आणि त्याचा हे चांगला रिझल्ट आहे. हे बघू शकताय बागेची कंडिशन काय आहे ते. माल आपला क्वालिटीचा बनलेला आहे आता. हे बघा औषध चालू आहे. औषध कसं चालू आहे ते देखील बघा. पूर्णपणे चौकट जाते, असं फेस आल्यासारखं झाले. हे फिरून बघणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण की कुठं पडतंय कुठं नाही. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.